त्यांचा आवाज दाबता येणार नाही, लढाई सुरूच राहणार असल्याचं तुपकरांनी म्हटलंय। उद्याचा रेल रोको होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सोयाबीन कापूस प्रश्नावर झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी उद्या मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता। मला अटक करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारला दाबता येणार नाही। मला आज असं कळलंय पोलिसांकडून की मला रात्रभर पोलीस कोठडी ठेवणार आहेत आणि उद्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि पोलीस माझी उद्या 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागणार आहे। मला सरकारच्या मार्फत तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। मी एकच सांगतो की मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे। हसत हसत फासावर जायची सुद्धा माझी तयारी आहे। एक गोष्ट सांगतो, उद्या मलकापुरातला आंदोलन होणार म्हणजे होणार। शेतकरी कार्यकर्ते जाऊन रेल्वे रोको करणार म्हणजे करणार। दरम्यान बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी खामगाव बुलढाणा रोडवर टायर जाळून निषेध केलाय। उद्या तुपकरांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र पोलिसांनी आजच तुपकरांना ताब्यात घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे ही चित्र आहे।